नमस्कार. आजचा दिवस हा VCNच्या प्रेक्षकांसाठी आणि अमरावती शहरामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये काम करणारी जी पत्रकार मंडळी आहे, त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारी जी पत्रकार मंडळी आहे आणि प्रिंट मीडियामध्ये काम करणारी जी पत्रकार मंडळी आहे, या सर्वांसाठी सुवर्ण दिन असा म्हणावा लागेल. कारण आज अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने जे गेल्या 2 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं की आपलं एक स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे, स्वतंत्र भवन असलं पाहिजे, त्या भवनाचा लोकार्पण सोहळा आज आपल्या अमरावती शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतो आहे. ही अमरावती वासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भवासियांसाठी एक फार मोठी गोष्ट आहे. आपण थोड्या वेळात आपलं जे VCN न्यूज आपलं लाईव्ह करते आहे, UCNच्या सेटअप बॉक्स नंबर 81वर आणि GTPLच्या सेटअप बॉक्स नंबर 72वरती आपण VCN न्यूजद्वारे ह्या सर्व प्रक्रिया पत्रकार भवनापासून तर सांस्कृतिक भवनापर्यंत आणि सांस्कृतिक भवनापासून तर आमच्या स्टुडिओपर्यंत सध्या आपण VCNच्या न्यूज स्टुडिओमध्ये आहे आणि इथून आपल्याला प्रत्यक्ष संपूर्ण चित्रीकरण पाहता येणार आहे. याला आपण लाईव्ह असं सुद्धा संबोधतो. तर थेट सीधा प्रसारण ज्याला आपण म्हणतो, थेट प्रक्षेपण आपण VCN न्यूजच्या या स्टुडिओमधून पाहणार आहोत. तर आपण सध्या जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचते आहे ती अशी आहे की बेलोरा विमानतळावर माननीय मुख्यमंत्री आणि इतर सर्वांचं आगमन अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री मोटारीने बडनेरा येथून प्रयाण करून सरळ पत्रकार भवनाचा जो लोकार्पण सोहळा इथे होऊ घातलेला आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय सरळ येणार आहेत आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या भवनाचं लोकार्पण झाल्यानंतर ते सरळ सांस्कृतिक भवन येथे जाऊन सांस्कृतिक भवनामध्ये जो मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा जो पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा याचं विधिवत उद्घाटन करणार आहेत आणि ते उद्घाटन झालं असं जाहीर करणार आहेत. सोबतच आज म्हणजे विशेष गोष्ट अशी सांगायची आपल्याला ती अशी आहे की ह्या अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ जो आहे हा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद मुंबईद्वारा संलग्नित आहे आणि या मराठी पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहेत अनिलजी अग्रवाल ह्यांनी गेल्या 3 वर्षापासून हे ठरवलं होतं की आपलं एक असं भवन असलं पाहिजे, आपल्याला हक्काचं व्यासपीठ, हक्काची जागा असली पाहिजे जिथे पत्रकार एक दुसऱ्यांना भेटले पाहिजे आणि भेटून त्यांनी गुज्ज गोष्टी साधल्या पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना एक पत्रकारांची एकत्रीकरण तिथे झालं पाहिजे, सर्वांनी बातम्यांचं देवाणघेवाण केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण या पत्रकार भवनाची निर्मिती करणार आहोत असं अनिलजी अग्रवाल यांनी बरेचदा आपल्या भाषणातून किंवा आपल्या लिखाणातून सुद्धा सांगितलेलं आहे. या पत्रकार सोहळ्याला आज जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभ हस्ते या पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा आपण पाहणार आहोत. त्यानंतर माननीय आपले जे पालकमंत्री आहेत प्रवीण पोटे यांचे हे इथे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अमरावती जिल्ह्याचे खासदार आणि संसदरत्न आनंदराव अडसूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. सकाळ समूह आणि साम TVचे जे राहुल गडपाले आहेत समूह संपादक हे सुद्धा इथे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. मराठी पत्रकार परिषद मुंबईचे जे कार्याध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत सिद्धार्थजी शर्मा हे सुद्धा इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आपल्या अमरावतीचे जे आमदार आहेत लाडके आमदार डॉक्टर सुनील देशमुख हे सुद्धा इथे प्रमुख उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून. आता जवळपास तयारी तिकडे जोरात आलेली आहे, आपल्याला दिसते आहे की इथे तयारी फार जोरात आलेली आहे आणि तिवसा विधानसभा क्षेत्राच्या ज्या आमदार आहेत यशोमती ठाकूर ह्या सुद्धा इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि अमरावती शहराला ज्यांनी एक यशस्वीतेचा नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे एक असं भारावलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांचं नावच भारावण्यापासून सुरुवात होते असे नरेंद्र भारानी, ज्यांनी एक ड्रीम्स इन्फ्रा नावाचं
अमरावतीला एक स्वप्न दिलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्णत्वाकडे सुद्धा त्यांनी नेलेलं आहे। ड्रीम्स सिटीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठा एक कपडा व्यावसायिकांचा नव्हे तर इतरत्र सगळे व्यावसायिक तिकडे नांदगाव पेठ बोरगाव धर्माळ येथे जो मोठा हब त्यांनी व्यावसायिकांसाठी सुरू केलेला आहे हे अमरावतीचं ड्रीम्स आहे। आणि मुख्य म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रासाठी आपलं अवघं आयुष्य वेचलेलं आहे, असे माननीय प्रदीप देशपांडे जे दैनिक जनमाध्यमचे संपादक आहेत आणि दिलीपजी एडतकर जे विदर्भ मतदारचे संपादक आहे, यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार सोहळा त्यांना देण्यात येणार आहे। कारण यांनी आपलं अवघं आयुष्य जे आहे, संपूर्ण आयुष्य यांनी केवळ आणि केवळ पत्रकारितेसाठी वेचलेलं आहे। यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये जनमाध्यमच्या रूपाने, विदर्भ मतदारच्या रूपाने फार मोठी क्रांती केलेली आहे। अनेक छोटे मोठे जे पत्रकार आहेत हे इथूनच जनमाध्यम आणि विदर्भ मतदारच्या माध्यमातूनच त्यांनी आपली पत्रकारिता क्षेत्राला प्रारंभ केलेला आहे। या प्रमुख उपस्थितीमध्ये अजून आपल्याला मला सांगायचं आहे की राधाकृष्ण मुळी जे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक आहेत नागपूरचे, ते सुद्धा इथे प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित राहणार आहेत। आमचे जे जिल्हाधिकारी आहेत अभिजित बांगर हे सुद्धा इथे प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित राहणार आहे। आपल्या अमरावती मनपाचे आयुक्त म्हणजे हेमंत पवार यांचा सुद्धा एक इथे सहभाग राहणार आहे। यांचा सुद्धा एक छोटेखानी सत्कार इथे होणार आहे। भाजपा अमरावती ग्रामीणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत माननीय दिनेशजी सूर्यवंशी हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत। आपल्या अमरावती मनपाचे जे स्थायी समितीचे सभापती आहेत तुषार भारतीय हे सुद्धा आपल्याला इथे आता नुकतेच आलेले दिसून राहिलेले आहेत। आणि अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहेत शौकत अली मीर साहेब यांचं सुद्धा इथे नुकतंच आगमन झालेलं आहे। वाशिम जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहेत माधवराव अंभोरे हे सुद्धा इथे आलेले आहेत। बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे राजेंद्र काळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। आणि यवतमाळचे विनोद घुईखेडकर जे अध्यक्ष आहेत जिल्हा मराठी पत्रकार संघाचे हे सुद्धा इथे आलेले आहेत। म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे। सोबतच आमचे जे सर्व या पाचही जिल्ह्यांमध्ये काम करणारे जे प्रतिनिधी आहेत, जे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्नित आहेत, हे सगळेच्या सगळे या सांस्कृतिक भवनामध्ये आपल्या स्वतःच्या हातांनी घडविलेल्या स्वतःचं लोकार्पण पाहण्यासाठी अतिशय आतुरतेने मुख्यमंत्र्यांची वाट पाहत आहेत। आजचा दिवस हा जणू अमरावती पत्रकारिता क्षेत्रातला सोन्याचा दिवस असावा असं एकंदरीत आपल्याला इथून भास होतो आहे। आणि आता आपण अगदी अवघ्या 10 ते 5 मिनिटांमध्ये मला असं वाटतं की नुकतेच मुख्यमंत्र्यांचं आगमन इथे बेलोरा विमानतळावर झालेलं आहे आणि तिथून ते मोटारीने डायरेक्ट आपल्या पत्रकार भवनाच्या लोकार्पण सोहळ्याकरता येत आहेत आणि त्यांचा संपूर्ण ताफा नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार तिथून निघालेला आहे। या कार्यक्रमाचं जे स्थळ आहे ते म्हणजे अमरावतीचं जे वैभव स्थळ आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह, हे अमरावतीचं एक असं स्थळ आहे की जिथे सर्व सांस्कृतिक घडामोडी होतात। अशा या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी आपला हा पत्रकार संघाचा जो सोहळा आहे हा पार पडतो आहे। आजचा दिवस म्हणजे सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2017चा हा दिवस म्हणजे सुवर्ण क्षणांनी लिहिण्यासारखा दिवस आहे। अनिलजी अग्रवाल यांचे अथक प्रयत्न, विजयभाऊ ओढे जे सरचिटणीस आहेत अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे, आणि VCN न्यूजची आमची जी टीम आहे ती सुद्धा संपूर्णपणे म्हणजे पत्रकार भवनापासून तर सांस्कृतिक भवनापर्यंत VCN न्यूजनी संपूर्णतः ठिकठिकाणी आपले कॅमेरे लावून आणि तिथे सांस्कृतिक भवनमध्ये सुद्धा मोठ्या LED वॉलद्वारे आपण तिथल्या लोकांना पत्रकार भवनाचा सोहळा, जो उद्घाटन सोहळा पत्रकार भवनामध्ये होणार आहे तो तिथल्या लोकांनी सुद्धा पाहायला पाहिजे, आपल्या सहकार्याने सुद्धा पाहायला पाहिजे। तो आम्ही ड्रोनच्या साहाय्याने आम्ही तो तिथून दाखवणार आहे। आणि सोबतच या संपूर्ण हा जो सांस्कृतिक भवनाचा भाग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे सुशोभित करण्यात आलेला आहे। आपण इथे पाहतो आहेत की या ठिकाणी जवळपास सगळीकडे म्हणजे पत्रकार भवन हे अतिशय सुंदर दिसत आहे। आणि या पत्रकार भवनाचा जो समोरचा भाग आहे हा पूर्णतः फुलांनी सुशोभित केलेला आहे।
आपल्याला दिसते आहे की सर्व पत्रकारांची लगबग सुरू आहे. आमचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत असे अनिलजी अग्रवाल आणि सर्व मंडळी, सोबतच विजयभाऊ ओढे यांचे अथक प्रयत्न जेथे यांना लागलेले आहे, हे सर्व मंडळी मंत्री महोदयांचे अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाची ही जी सुशोभित इमारत करण्यात आलेली आहे, इथे संपूर्ण पोलिसांचा ताफासुद्धा आता आपण पाहतो आहे की इथे येऊन पोचलेला आहे. सगळीकडे एकच लगबग सुरू आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच आपण म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचं इथे आगमन होण्यासारखं दिसतंय. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहेत अनिलजी अग्रवाल, हे सुद्धा जातीने ते उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय आपण त्यांना देतो आहे. विजय ओढे सरचिटणीस आहेत, जे दैनिक उद्याची बात चालवितात. उल्हास मराठे म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातलं एक जुनं नाव आहे, ते सुद्धा इथे आमच्या मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून आहेत. चंदूभाऊ सोजतिया हे सुद्धा जे सिटी न्यूज चॅनल ज्यांचं आहे ते या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. त्रिदीप वानखडे दैनिक नवभारतचे हे सुद्धा या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. IBN लोकमतचे जे अमरावती प्रतिनिधी आहेत संजय शेंडे, हे या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे संयोजक म्हणून आहेत. आणि आमचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्येष्ठ ज्यांचं नाव घेतलं जातं पत्रकारिता क्षेत्रामध्ये, असे मनोहर परिमल हे येथे ज्येष्ठ सल्लागार म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाला लाभलेले आहेत. सुरेंद्र चापोरकर आहेत दैनिक सकाळचे, हे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या सहसचिवपदी आहेत. सुनील धर्माळे आहेत जे दैनिक पुण्यनगरीचे आहेत, ते या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष आहेत. पद्मेश जयस्वाल जे अमरावती दर्पण चालवितात, ते सुद्धा येथे उपाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाला लाभलेले आहेत. आणि यामध्ये असंख्य ज्यांची नावं आपण घेऊ शकत नाही अशी अनेक मंडळींनी इथे सहकार्य केलेलं आहे. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून आज आपलं हे भव्य दिव्य स्वप्न इथे आम्हाला साकार होताना दिसत आहे. आमचं मन एका आत्मिक समाधानाने भरून आलेलं आहे. मला असं वाटते कायम निमंत्रित सदस्यांमध्ये मधुकर वडनेरकर ज्येष्ठ पत्रकार, त्यानंतर दयालनाथजी मिश्रा, प्रभुदयालजी जयस्वाल, भाऊसाहेब भेले आणि प्राध्यापक बाबा राऊत यांचं सुद्धा नाव इथे आपल्याला दिसतं आहे की हे कायम निमंत्रित सदस्य अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे आहेत. जिल्हा मराठी पत्रकार संघाअंतर्गत जेवढे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तालुके येतात, त्यात सर्व तालुकाचे तालुका अध्यक्ष, तालुका प्रतिनिधी सर्वजण आपण पाहतो आहेत की ते सांस्कृतिक भवनामध्ये आपल्याला जे सांस्कृतिक भवनाकडून एकीकडून लिंक येते आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसते आहे की कशी लगबग तिकडे चाललेली आहे. आणि ते आपण पाहतो आहे की आता म्हणजे मुख्य मंत्री महोदयांचा ताफा इथे नुकताच येऊन पोचलेला आहे. सुंदर रेखाटलेली रांगोळी इथे त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला दिसते आहे. आणि पत्रकार भवनामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा पोचलेला आहे. सर्वत्र एकच लगबग सुरू झालेली आहे. तर आता मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही आहे. आपण या थेट प्रक्षेपणाकडे आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की GTPLच्या सेटअप बॉक्स क्रमांक 72 वरून आपण हे थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहात. आणि UCN सेटअप बॉक्सच्या चॅनल नंबर 81 वरती आपण हे थेट प्रक्षेपण पाहणार आहोत. या थेट प्रक्षेपणामध्ये आपण पत्रकार भवनामध्ये जो चालू झालेला सोहळा आहे हा, आणि याच्यासोबतच सांस्कृतिक भवन मधून जे थेट प्रक्षेपण आपण देणार आहोत ते संपूर्ण विदर्भामध्ये, इथून अमरावती, अकोला, शेगाव, खामगाव, मलकापूर, नांदुरा, बुलढाणापर्यंत VCN न्यूजचं जे नेटवर्क आहे, जे रेलटेलद्वारा रेल्वेचं जे इंटरनेट सेवा आहे त्याद्वारे जे जोडल्या गेलेलं आहे, तर आपण प्रत्येक छोट्या मोठ्या स्टेशनसहित आपण सगळीकडे जवळपास बुलढाणा म्हणजे भुसावळपर्यंत या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण हे लाईव्ह दाखवणार आहात. आणि सर्व पत्रकार, मला माहिती आहे की माझे पत्रकार बंधू भगिनी सर्व आपापल्या ठिकाणी आपापल्या शहरामध्ये हा कार्यक्रम पाहत आहेत. त्यांना अतिशय उत्सुकता लागलेली आहे की अमरावती शहराचा हा जो सुवर्ण दिन आहे हा कसा साजरा होतो याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही, आपण तत्काळ आता पोचूया की माननीय मंत्री महोदयांचं कुठपर्यंत काम आलेलं आहे. या ठिकाणी त्यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांनी फलकाचं अनावरण सुद्धा केलेलं आहे. या फलकाच्या अनावरणाप्रसंगी
त्यांनी आता ते नुकतं माननीय मुख्यमंत्री जे आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथे आपल्याला आपले अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे सोबतच अमरावती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलजी अग्रवाल आणि यांनी हे फीत कापून त्याचं कार्यालयाचं विधिवत उद्घाटन इथे केलेलं आहे। आपण या सर्व गोष्टीचे साक्षीदार होतो आहे इथे। आणि ही फीत कापून माननीय मंत्री महोदय जो सर्व मंत्री महोदय आहेत इथे आणि नेते मंडळी आहेत ही सगळीच्या सगळी ही फीत कापणं झाल्यानंतर आतल्या दालनामध्ये पत्रकार भवनाच्या आतल्या दालनामध्ये जात आहेत। या आतल्या दालनामध्ये गेल्यानंतर त्यांना आता बरीचशी मंडळी तिथे आहेत आणि इथे यांच्या थोडंसं पिण्याच्या पाण्याची आणि चहा नाश्त्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ही मंडळी आता इथे स्थानापन्न होणार आहेत। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ही वैयक्तिक चर्चा थोडीशी इथे आयोजिलेली आहे। माननीय खासदार आमचे आनंदरावजी अडसूळ, अनिल भाऊ अग्रवाल, पालकमंत्री प्रवीण पोटे आणि मान्य आमदार अनिल बोंडे सोबतच सुनील भाऊ देशमुख अमरावतीचे लाडके आमदार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। डॉक्टर रणजित पाटलांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा इथे स्थानापन्न झालेले आपल्याला दिसत आहे। सोबतच आपण एक असा जर विचार केला तर आज हा पत्रकार भवनाचा जो लोकार्पण सोहळा इथे नुकताच उद्घाटन सोहळा पार पडलेला याच्यामध्ये दिनांक 23 ऑक्टोबर हा सुवर्ण दिन आपल्यासाठी असला पाहिजे। इथे एकच गडबड आहे, कदाचित आपल्याला थोडासा इथे जाणवत असेल की आवाजाचा सुद्धा आपल्याला त्रास होतो आहे, पण इथून डायरेक्टली आपण जे थेट प्रक्षेपण करतोय तर त्यामध्ये ह्या बाबी चालत राहतात। थोडंसं ऑडिओचं व्हिडिओचं जे सिंक्रोनायझेशन आहे ते कदाचित थोडंसं कमी असेल आणि अवघ्या 5 मिनिटाची चर्चा झाल्यानंतर संपूर्ण आमचे जे मंत्रीगण आहेत हे आता ज्या सोहळ्याची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत त्या सोहळ्याच्या आतुरतेसाठी इथून निघालेले आहेत आणि इथून ते निघून आता त्यांनी नुकतंच महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि इथून ते आता निघणार आहेत आणि थेट आपण पाहणार आहोत की त्यांचा सगळा ताफा हा पुनश्च इरविन चौक मार्गे सरळ पत्रकार भवनातून निघून आपल्या सांस्कृतिक भवन येथे जाणार आहे आणि ते आपल्याला दिसतं इथं की आता ते तिथून निघून राहिलेले आहेत आणि निघताना त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण ताफा आमची पत्रकारांची चमू अगदी 100च्या वरती पत्रकार इथे उपस्थित आहे। सर्वजण आपापले कॅमेरे व्हिडिओ कॅमेरे घेऊन आणि व्हीसीएनची न्यूजची टीम सुद्धा व्हीसीएनचा ड्रोन कॅमेरा सुद्धा इथे आपल्याला दिसतो आहे की त्यांनी संपूर्ण लाईव्ह चित्रीकरण ते आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेले आहेत। यामध्ये सगळी मंडळी जी आहे ती आपल्या पत्रकार भवनासाठी किती उत्सुक दिसत आहे, त्याच्या उद्घाटनासाठी किती उत्सुक दिसत आहेत हे आपल्याला दिसत आहे। आमचे पालकमंत्री सुद्धा आता गाडीमध्ये बसून पत्रकार भवनाकडे निघालेले आहेत। डॉक्टर रणजित पाटील सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि हा मुख्यमंत्र्यांचा ताफा आता इथून निघालेला आहे। अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण पुनश्च सांस्कृतिक भवन इथे पोहोचणार आहोत। हा ताफा इथून आता निघालेला आहे आणि 5 ते 10 मिनिटाच्या या वेळेनंतर सांस्कृतिक भवनातला आपण लाईव्ह प्रोग्राम जो आहे तो आपण आता जातो आहे। भूषणजी तिकडे रेडी पत्रकार भवन सोडा। हॅलो, पत्रकार भवन ते सांस्कृतिक भवनचा संपूर्ण चित्रीकरण आम्हाला इथे आपण दाखवू शकणार आहात। आम्हाला चित्रीकरण सुरू करा तिकडचं सांस्कृतिक भवन मधलं।
आपण जे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी आपल्या घरामध्ये बसून जे बाहेरगावची मंडळी आहे ती आज VCNच्या माध्यमातून हा एवढा मोठा पत्रकार भवनाचा जो लोकार्पण सोहळा आहे हे आपल्या घरी बसून पाहत आहे, त्यांना मला पुनश्च सांगण्याची एक वेळ आवश्यकता अशी वाटते की VCN न्यूजच्या माध्यमातून आपण पत्रकार भवनाचं जे आतापर्यंत प्रक्षेपण पाहिलं ते पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा होता. त्याची फीत कापून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही फीत कापून या भवनाचं लोकार्पण आपल्याला केलेलं आहे. आणि हे भवन आजपासून दिनांक 23 ऑक्टोबर 2017 या दिवसापासून, या सोमवारच्या पावन दिवसापासून सर्व पत्रकारांसाठी खुलं झालेलं आहे. त्यांना स्वतःचा एक ज्याला आपल्याला म्हणता येईल की एकत्रित होण्याचा जो एक ठिया असतो, जी बसण्याची जागा असते ती मिळालेली आहे. आणि यासाठी एक महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला अशी सांगावीशी वाटते की या भवनाचा जो कोनशिला समारंभ होता तो सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते 2 वर्षांपूर्वी पार पडला होता. आणि आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते या भवनाचं लोकार्पण होणं ही एक फार मोठी बाब आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यासाठी जे निधी किंवा जी काही म्हणता येईल मदत केलेली आहे ती खरोखर अविस्मरणीय आहे. आणि त्यातूनच हा लोकार्पण सोहळा आपण इथे पाहत आहोत. तर आता अवघ्या 5 मिनिटांमध्ये ही मंडळी सगळी सांस्कृतिक भवनमध्ये पोहोचणार आहे. तोपर्यंत मला आपल्याला एक सांगायची इच्छा आहे की VCN न्यूजच्या माध्यमातून आपण पत्रकार भवनाचा जो लोकार्पण सोहळा आतापर्यंत पाहिला आणि आता त्याचं विधिवत उद्घाटन आपण पाहिलं. आता सांस्कृतिक भवनकडे हा मंत्र्यांचा ताफा तिकडे निघालेला आहे. आपण अमरावती, अकोला, शेगाव, खामगाव, मलकापूर, नांदुरा, जळम यासारख्या छोट्या मोठ्या ठिकाणीच नाही तर भुसावळपर्यंत इथून हा संपूर्ण जे थेट प्रक्षेपण आहे ते करतो आहे. रेल्वेची जी इंटरनेट सेवा आहे ती यासाठी आपण घेतलेली आहे. GTPLच्या सेटअप बॉक्स नंबर 72 वरती आणि UCNच्या सेटअप बॉक्स नंबर 81 वरती आपण हे थेट प्रक्षेपण पाहतो आहे. अमरावती शहरातले जे गणमान्य पत्रकार आहेत ते तर आहेतच, पण सोबतच संपूर्ण विदर्भामधून येथे पत्रकार एकत्र झालेले आहेत. त्यांना आपल्या या आवडत्या त्यासाठी त्यांची खूप इच्छा आहे आणि हे सगळं बघण्यासाठी ते सांस्कृतिक भवनामध्ये आलेले आहे. मला असं वाटतं की इथे माननीय यांचा ताफा सुद्धा आता जवळपास पोहोचण्यात आहे. आपली या समाजातील भूमिका सुस्पष्ट केलेली आहे. पत्रकारांच्या भूमिकेच्या बाबतीत बोलायचं तर मला वाटतं की सुरेश भटांच्या या ओळी त्यांना तंतोतंत लागू होतील की दिले प्रत्येक वस्तीचा आकाश सोनेरी आम्ही, जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही, जरी वर्तमानाला ना कळे आमची भाषा, इजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. अशा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून पत्रकारांच्या नवनवीन पिढ्या या समूहामध्ये संमेलनित होऊन याचा दर्जा आणखीन उंचावत आहेत. आणि त्यातलाच एक माइलस्टोन आज इथे रचला जाणार आहे तो या पत्रकार भवनाच्या स्वरूपाने. एक सुवर्ण योगायोग असा सुद्धा की आजपासून ठीक 2 वर्षाआधी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याच हस्ते त्याचा भूमिपूजन सोहळा इथे पार पडला होता. आणि आज या 2 वर्षात आपण ही सुंदर आणि नियोजनबद्ध अशी वास्तू मोठ्या दिमाखात उभी असलेली बघतो आहोत. निश्चितच माननीय श्री अनिलजी अग्रवाल व त्यांच्या संपूर्ण मराठी पत्रकार संघाचं याच्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि केलेल्या पाठपुराव्याचा ही फलश्रुती आहे की पत्रकार भवन आज आपल्या इथे ऐतिहासिक स्वरूपात उपस्थित आहे, उभं आहे. अवघ्या काही क्षणात त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आम्ही सविनय आमंत्रित स्वागत करतो आहोत माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आज या कार्यक्रमाकरिता उपस्थित आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांसाठी आपण जोरदार स्वागतपर टाळ्या वाजवूया. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री प्रवीण भाऊ कोटे पाटील आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. सोबत आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे मी इथे स्वागत करतो. त्यामध्ये माननीय श्री रणजित पाटील साहेब, आदरणीय गृह राज्यमंत्री माननीय आनंदरावजी अडसूळ, माननीय श्री सिद्धार्थ शर्मा, माननीय डॉक्टर श्री सुनील देशमुख, माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, माननीय यशोमतीताई ठाकूर, माननीय श्री राहुलजी गडपाले, माननीय डॉक्टर श्री अनिलजी बोंडे, माननीय श्री नरेंद्र भाराणी, माननीय श्री प्रदीपजी देशपांडे, माननीय श्री दिलीप भाऊ एडतकर, माननीय श्री अनिलजी अग्रवाल, माननीय श्री विजय वडे, माननीय श्री अभिजित बांगर, माननीय श्री हेमंत पवार साहेब, माननीय श्री राधाकृष्ण मुळी साहेब.
यांशिवाय उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील स्थान ग्रहण करावं आणि मंडळी, खऱ्या अर्थाने जी पाहुणे मंडळी आज या व्यासपीठाला लाभलेली आहे, सांस्कृतिक भवनाच्या या मंचाला व्यासपीठ म्हणून संबोधता येईल. आपण जोरदार टाळ्यांनी एकदा त्यांचं स्वागत करूया. अमरावतीतील ऐतिहासिक अशा पत्रकार भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय पोटे साहेब व इतर मान्यवरांना मी विनंती करेल की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करूया. मराठी पत्रकार परिषद मुंबई द्वारा संलग्नित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते अमरावती येथील पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून पार पडतोय. आपण सर्वजण सुद्धा टाळ्यांच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्यामध्ये सम्मिलित व्हावं असं जाहीर आवाहन समस्त पत्रकार बंधू व नागरिकांना मी इथे करू इच्छितो. देशाच्या लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभाचा महत्त्वाचा घटक असलेले आमच्या पत्रकार बांधवांसाठी अमरावतीमध्ये निर्मित या पत्रकार भवनाचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा इथे पार पडत असताना प्रार्थनेचा स्रोत मानल्या जाणाऱ्या या दिव्याच्या ज्योतीसह एकच प्रार्थना आपण इथे करूया. प्रेम लाभो, जीवनी आनंद लाभो, माणसाला माणसाचा छंद लाभो, चांगले जे जे तयाला नित्यवंदन, सद्गुणांचा नेहमी मकरंद लाभो, मंगलाच्या आरतीची ज्योत होऊ, कापुराचा काळजाला गंध लाभो. पुढील कार्यक्रमाकडे वळत असताना मी सर्वप्रथम अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच दैनिक मातृभूमी व अमरावती मंडळाचे संपादक माननीय अनिलजी अग्रवाल यांना विनंती करेल की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर मी आमंत्रित करेल माननीय श्री संजयजी शेंडे यांना. माननीय श्री संजयजी शेंडे IBN लोकमतचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीण भाऊ पोटे यांचं ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. माननीय श्री संजयजी शेंडे. तदनंतर आमंत्रित करतो मी माननीय श्री मोहन राऊत यांना. माननीय गृहराज्यमंत्री श्री रणजित पाटील साहेब यांचं ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. श्री मोहन राऊत. मी आमंत्रित करतो माननीय विजय ओडे यांना. माननीय खासदार श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांचं ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. मी आमंत्रित करतो माननीय श्री त्रिदीप वानखडे यांना. अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माननीय श्री सिद्धार्थ शर्मा यांचे ते स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन. नवभारतचे माननीय त्रिदीप वानखडे. त्यानंतर मी आमंत्रित करेल जनमाध्यममधून माननीय श्री प्रफुल्ल गवळे यांना. माननीय आमदार डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांचं ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. मी आमंत्रित करतो सिटी न्यूजचे माननीय श्री चंदू सोजतिया. माननीय बच्चूभाऊ कडू आमदार अचलपूर यांचं ते स्वागत करतील. माफ करा, मी त्यांना विनंती करतो की माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर यांचं त्यांनी स्वागत करावं. माननीय श्री राहुल गडपाले यांच्या स्वागताकरिता मी प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मनीष जगताप यांना आमंत्रित करतो. माननीय श्री राहुल गडपाले, समूह संपादक सकाळ व साम TV. माननीय आमदार श्री अनिलजी बोंडे यांच्या स्वागताकरिता मी श्री संजय बनारसे मतदार वृत्तपत्र यांना इथे आमंत्रित करतो. माननीय श्री संजयजी बनारसे बोंडे साहेबांचं स्वागत करतील. मी आमंत्रित करतो श्री सुनील धर्माळे पुण्यनगरी इथून. माननीय श्री नरेंद्रजी भाराणी डायरेक्टर ड्रीम्स इन्फ्रा आणि यशस्वी उद्योजक यांचं ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री प्रदीपजी देशपांडे यांच्या स्वागताकरिता मी मनोहर परिमल यांना विनंती करतो. मी विनंती करेल यानंतर श्री चेतन ठाकूर दैनिक भास्करचे माननीय श्री दिलीप एडतकर साहेब यांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय जिल्हाधिकारी अभिजित बांगर साहेब, माननीय श्री हेमंत पवार साहेब यांच्या स्वागताकरिता मी संजय पंड्या यांना आमंत्रित करतो.
माननीय राधाकृष्णजी मुळी यांच्या स्वागताकरिता मी योगेश देवके यांना आमंत्रित करतो. कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री सुनीलभाऊ देशमुख यांच्या स्वागताकरिता मी आमंत्रित करतो माननीय श्री सुधीर भारती यांना. त्यांनी अनिलजी अग्रवाल जे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत त्यांचं स्वागत करावं. श्री सुधीरजी भारती. त्यानंतर मी आमंत्रित करेल पुनश्च करतो योगेश देवके यांना. त्यांनी माननीय विजय ओढे यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाला उपस्थित इतर सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करून आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळतो आहेत आणि मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्याकरिता माननीय श्री अनिलजी अग्रवाल यांना. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मुंबई मराठी पत्रकार परिषदेला संलग्नित अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्या स्वतंत्र इमारतीत निर्माण झालेल्या पत्रकार भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे आजचे आपले उद्घाटक पत्रकारांच्या अति जवळ असलेले आणि ज्यापासून ते मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून वृत्तपत्र पत्रकार मालक संपादक त्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून मग ते पत्रकार विरोधी हल्ला कायदा असो द्विवार्षिक पडताळणीच्या जाचक अटींना शिथिल करण्याचा विषय असो किंवा आपल्या लहानशा जिल्ह्यासारख्या पत्रकार भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा विषय असो, अशा सर्व बाबतीत पत्रकारांच्या अशी अति जवळ असलेले राज्याचे मुख्यमंत्री विदर्भाचा गौरव माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्या अथक सहायतेमुळे अथक सहयोगामुळे आजचं हा पत्रकार भवन लोकार्पण सोहळा आपण पूर्ण करू शकलो असे अमरावतीचे पालकमंत्री राज्याचे उद्योग राज्यमंत्री श्री प्रवीणजी पोटे पाटील, मंचावर उपस्थित अमरावतीचे खासदार आनंदरावजी अडसूळ, मुंबई मराठी परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आमचे नेते श्री सिद्धार्थ शर्मा, श्री राहुलजी गडपाले, ज्या नगरीत हा पत्रकार भवन आज लोकार्पित झाला असे अमरावती नगरीचे आमदार डॉक्टर सुनीलजी देशमुख, डॉक्टर अनिलजी बोंडे, यशोमतीताई ठाकूर आणि आशियातील सगळ्यात मोठी बाजारपेठ स्थापित करणारे अमरावतीचे युवा उद्योजक नरेंद्रजी भाराणी आणि ज्यांचं जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार म्हणून आपण आज सन्मान करत आहोत, त्यांना सन्मानित करून असं वाटते की आपण स्वतः सन्मानित होऊन आलो आहे असे माझे गुरु आणि जनमाध्यमचे संपादक माननीय श्री प्रदीपजी देशपांडे, दैनिक विदर्भाचे विदर्भ मतदारचे संपादक माननीय श्री दिलीपजी येडतकर, या संघटनेचे सरचिटणीस युवा विजयजी ओळे, मंचकावर उपस्थित संघटनेचे पदाधिकारी चंदूजी सोजतिया, त्रिदीपजी वानखळे आणि या संघटनेचे पाचही जिल्ह्यातून इथे उपस्थित झालेले पाचही जिल्ह्याचे अध्यक्ष माधवरावजी अंबोरे, विनोदजी गुईखेडकर, राजेंद्रजी काळे, शौकत अली मीर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिनेशजी सूर्यवंशी, श्री राधाकृष्ण मोडी साहेब, श्री हेमंत पवार साहेब, अभिजितजी बांगर साहेब आणि इथे उपस्थित पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि तिसऱ्या रांगेत बसलेले जिल्हा पत्रकार संघाचे 14ही तालुक्यांचे अध्यक्ष आणि इथे उपस्थित जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू, एक आणखीन सरकार मंत्री ज्यांचं इंडियन न्यूजपेपर सोसायटीला मागील 15 वर्षापासून लागोपाठ कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती होत आहे असे माझे मित्र हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलासजी मराठे, माजी खासदार अनंतजी गोळे, प्रमोदजी लाजूरकर, अनिलजी गोंडाने, मला असं वाटतं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही
सर्व समर्थक पत्रकार मित्र हो, एक दिवाळी जे काही दिवसा अगोदरच होऊन गेली आणि एक ही दिवाळी, मला असं वाटते पत्रकारांची खरी दिवाळी आज आहे. 1964 पासून इथे अमरावतीला स्वतंत्र पत्रकार भवनाची निर्मितीकरिता एक मागणी होती आणि 2 वर्ष अगोदर जेव्हा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला, तेव्हा आपण सगळ्या युवा मित्रांनी शपथ घेतली होती की आपण 2 ते 3 वर्षात स्वतंत्र पत्रकार भवनाची स्वतंत्र इमारत इथे निर्माण करू. आणि त्याकरिता सर्वप्रथम आम्ही भाजपचे इथले नेते, आमदार साहेब आणि पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमानं मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलो. त्यांनी आपल्याला जागा दिली, विशेष बाब म्हणून इथे जागा दिली आणि त्या फंडातून 15 लाख रुपयाच्या फंडातून इथे स्वतंत्र इमारत निर्माण झालेली आहे. मित्र हो, जसं मी म्हटलं, आपल्यासाठी ही दिवाळीच आहे आणि आज आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना ऐकायचं आहे. आपण आपलेच आहात, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे. मागील 3 दिवसापासून वर्तमानपत्रात ज्या ज्या बातम्या छापून येतात त्या माध्यमानं सगळ्यांना आपल्याला माहीत आहे पत्रकार भवनाची. मी फक्त इथे आपल्या सवयीप्रमाणे पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष या नात्याच्या सवयीप्रमाणे थोडीशी मागणी साहेबांच्या चरणी करणार आहे. मी एक क्षमा मागतो. इथे आपल्या मधात उपस्थित राज्यमंत्री श्री रणजितजी पाटील साहेब पण उपस्थित आहेत, त्यांची क्षमा मागतो. नजर चुकीनं त्यांचं नाव माझ्याकडनं सुटलं. मित्र हो, पत्रकार भवनाची निर्मिती आज झालेली आहे आणि स्वतंत्र पत्रकार भवनात आपण ती फक्त वास्तू न राहू देता पत्रकारांच्या चळवळीचं एक ठिकाण आपण त्याला येणाऱ्या भविष्यात आपण त्याला स्थापित करणार आहोत. पत्रकार भवन झालेलं आहे. आता 3 दिवस अगोदर जेव्हा दिवाळीच्या दिवशी आमची बैठक झाली, साहेबांचा कार्यक्रम कन्फर्म झाला, त्या दिवशी सगळ्यांनी एकमतानं अशी मागणी करायचं ठरवलं की साहेबांनी आता आम्हाला आणखीन पत्रकार भवनाच्या वरते आमच्याकडे 700 फूट बांधकामासाठी आणखीन जागा शिल्लक आहे. 700 फुटाच्या बांधकामाकरिता लायब्ररीसाठी साहेबांनी इथे आम्हाला आर्थिक मदत सहकार्य घोषित करावं. आणि दुसरं, द्विवार्षिक पडताळणीबद्दल साहेबांनी पूर्ण राज्यभरातून झालेल्या मागणीनंतर ज्या चाचक अटी होत्या त्या शिथिल केल्या. या निमित्तानं मी त्यांना एक मागणी करेल, तसं आमच्या मागणीचं एक निवेदन साहेबांपर्यंत आम्ही दिलेलं आहे. पुनश्च मी मागणी करेल कसं आहे, द्विवार्षिक पडताळणीमुळे लहान वृत्तपत्र, जिल्हा पातळीवरचे वृत्तपत्र, विभागीय पातळीवरचे वृत्तपत्र यांच्या समोर फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. इथे प्रदीप भाऊ आहेत, दिलीप भाऊ आहेत, सगळे वृत्तपत्रांचे मालकही खाली बसलेले आहेत, विलास भाऊ आहेत, उल्हास भाऊ आहेत. सगळ्यांना माहीत आहे का त्या द्विवार्षिक पडताळणीच्या जाचक ज्या आपण शिथिल केल्या ते आतापर्यंत ज्या पद्धतीने चालू होत्या, माझी विनंती या निमित्तानं मुख्यमंत्री साहेबांना राहील का आपण ते अटी, जाचक अटी कृपया शिथिल कराव्या, आणखी शिथिल कराव्या. आणि जाहिरात दर मागील 2009 पासून जाहिरात दर, शासकीय जाहिरातीचे दर वाढले नाही आहेत. महागाई तिपटीने वाढलेली आहे. या निमित्तानं पूर्ण राज्याच्या पत्रकारांसाठी, मी फक्त अमरावतीपुरतं विषय नाही बोलत, पूर्ण राज्याच्या पत्रकारांच्या दृष्टीनं वर्तमानपत्र जगेल तरच पत्रकार जगू शकते, मला असं वाटते. आणि वर्तमानपत्र जिल्हा पातळीवरती जगेल तर जिल्हा पातळीवरचा काम करणारा पोरगा जगेल, माणूस जगेल. जिल्हा पत्रकार संघटनेमध्ये वृत्तपत्रांमध्ये सळकीवर रिपोर्टिंग करणारा, ग्राउंड फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करणारा पत्रकारापासून तर आम्ही मालकांपर्यंत सगळे आहोत. ही मला असं वाटते राज्यात एकमात्र अशी संघटना असेल ज्याच्यात 3 पिढ्यांचे सदस्य काम करून राहिले. 25 वर्षाचा पोरगा असेल, फोटोग्राफर, तर तोही याचा सदस्य आहे. माझ्यासारखा मध्यवयातला माणूसही याचा सदस्य आहे. आणि याच्यानंतर उल्हास भाऊ, मधु भाऊ, दिलीप भाऊ, प्रदीप भाऊ, ज्यांचं वय, जेव्हा प्रदीप भाऊला मी फोन केला 5 दिवस अगोदर, तर प्रदीप भाऊनी म्हटलं आता जीवन गौरव पुरस्कार म्हणजे तुझी इच्छा मला रिटायर करायची आहे काय. दिलीप भाऊनी पण म्हटलं तुमची इच्छा मला रिटायर करायची दिसते आहे. या 3 पिढीतल्या सगळ्या सदस्यांना घेऊन हा संघटन चालत आहे. सगळ्यांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत, मालकांच्या वेगळ्या, संपादकांच्या वेगळ्या, ग्राउंड फील्डवर रिपोर्टिंग करणारा रिपोर्टरच्या वेगळ्या. म्हणून आपल्या समोर सगळ्या समस्या मांडल्या. या संघटनेत सध्या 350 सदस्य आहेत. अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात याची स्वतंत्र कार्यकारिणी आहे. आणि आम्ही सिद्धार्थ शर्मा यांच्या मार्गदर्शनात, यांच्या नेतृत्वात मागील 2 वर्षापासून आम्ही भरपूर कार्यक्रम घेतले. मी त्याचं खुलासेवार विवरण साहेबांच्या समोर दिलेलं आहे. मला एक मागणी आमच्या सदस्यांकडून आलेली आहे.
ग्राउंड फील्डवर काम करणारा जो पत्रकार आहे साहेब, त्याचा घरकुलासाठी प्लॉटचा एक मुद्दा पालकमंत्री साहेब प्रवीणजी पोटे यांना माहीत आहे. त्यांनी ती फाईल पुढे सरकवण्यासाठी खूप सहकार्य केले. घरकुलासाठी प्लॉटचा एक मुद्दा, इथे 2 एकराची जागा साहेबांनी आम्हाला देऊ इच्छित केली होती जवळपाशी. त्याच्यातली 1 एकर जागा जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य असलेले ज्या पोरांकडे घर नाही, त्याच्यातून एकही मालक घर घेणार नाही. ज्यांच्याकडे घर आहे तो पत्रकार घर घेणार नाही. पण ज्यांच्याकडे घर नाही अशा पोरांना घरासाठी प्लॉट देण्याचा एक विषय प्रलंबित आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे. शासकीय दरात समजा ती जागा आम्हाला भेटली तर मला असं वाटते तो अमरावतीच्या पत्रकारांसाठी, ग्राउंड फील्डवर काम करणारा जो पत्रकार आहे त्यासाठी सगळ्यात मोठा विषय होईल आणि सगळ्यात मोठा निर्णय होईल. आता माझा भीक मागो आंदोलन मी इथे थांबवतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. शब्दसंपदेने आणि विचारांनी श्रीमंत असणाऱ्या माणसांनी केलेले हे भीक मागो आंदोलन खरंच तर खूप सुंदर आहे. आणि आपल्या प्रयत्नातून पत्रकार भवनाची वास्तू उभी राहिलीच, तसे इतर मागण्यांचा सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करतीलच. या अपेक्षेसह कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळतो आहे, तो आहे जीवन गौरवाचा. अमरावतीला पत्रकारितेचा एक दैदिप्यमान असा इतिहास आहे. या इतिहासात ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यापैकी काही व्यक्ती आज इथे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याचा आमचा हा छोटासा मानस. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा गौरव करावा. आणि आमंत्रित करतो माननीय प्रदीपजी देशपांडे यांना. 10 ऑक्टोबर 1954ला जन्मलेले आणि वाणिज्य पदवीधर असलेले माननीय प्रदीपजी देशपांडे 1976 पासून पत्रकारितेची अखंड साधना करीत आहेत. तरुण भारत, नागपूर टाइम्स सारख्या कित्येक यशस्वी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. 1989 साली जनमाध्यम या मराठी वृत्तपत्र त्यांनी अमरावती येथे स्थापन केले, जे आस्थागायक लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून सुरू आहे. अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये दर्पण पुरस्कार 2002, मानव मंदिर नागपूरतर्फे कैलासवासी प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार 2008 व देवश्री नारद पत्रकारिता पुरस्कार 2014 ने सुद्धा माननीय देशपांडेजींना सन्मानित करण्यात आल्या. मी सविनय सादर आमंत्रित करतो माननीय प्रदीपजी देशपांडे यांना व मुख्यमंत्री साहेबांसह इतर मान्यवरांना सुद्धा विनंती करेल की या त्यांच्या जीवन गौरव सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा. मंडळी, या कर्तृत्वाचा गौरव आपण आपल्या टाळ्यांच्या आवाजात सुद्धा मोठ्या कडकडाटाने करूया. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह तथा पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप. अशीच एक आणखी व्यक्ती इथे उपस्थित आहे. मी आमंत्रित करतो माननीय श्री दिलीपजी एडतकर यांना. 4 डिसेंबर 1958 चा जन्म असलेले, शैक्षणिकरित्या BA LLB असलेले माननीय श्री दिलीपजी एडतकर यांना लहानपणापासूनच लिखाणाची आवड आहे. दैनिक मतदारचे संपादक म्हणून त्यांनी 34 वर्ष काम केलेलं आहे. 40 वर्षाचा पत्रकारितेचा प्रगल्भ अनुभव असणारे श्री एडतकरजी यांनी अनेक नामवंत दैनिक, साप्ताहिक व मासिकांमध्ये आपलं लेखन केलंय. त्यांच्या अग्रलेखांना प्रथम क्रमांक अनेक वेळा प्राप्त झाला आहे. एवढंच नव्हे तर विदर्भावरील लिखाणाकरिता 2002 साली त्यांना पुरस्कृत सुद्धा करण्यात आले. 2009 साली त्यांच्या अग्रलेखांचे पुस्तक पंचनामा म्हणून प्रकाशित झाले होते. 2011 साली जनतेचा लोकनायक मुंबई वृत्तपत्राद्वारे देण्यात येणारा आंबेडकर पुरस्कार याने त्यांना सन्मानित करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या जनसंपर्क संचालनालयाच्या वतीने शंकरराव चव्हाण पुरस्कार देऊन सुद्धा त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे. अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे यवतमाळचे ते जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. असे कार्यकर्तृत्वान दिलीपजी एडतकर यांचा सन्मान माननीय साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. निश्चित स्वरूपात टाळ्या जोरदार व्हायला हव्या. या क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या पत्रकारांचं जे वय नसेल तेवढा अनुभव, तेवढी प्रगल्भता या दोन्ही दिग्गजांना आहे. त्यांचा जीवन गौरव आपण ते करतो आहोत आणि निश्चितच तो रिटायर करण्यासाठी नाहीच. त्यांचं हे चारित्र्य सर्व पत्रकारांसमोर राहावं आणि त्यांचा अनुकरण या सर्वांनी करावं या उद्देशाने हा जीवन गौरव पुरस्कार इथे करण्यात आला. यानंतर माननीय श्री सिद्धार्थ शर्मा
राष्ट्रीय अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबई यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याकरिता मी इथे आमंत्रित करतो. मराठी पत्रकार परिषद संलग्नित असलेला अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्या आजच्या या सोनियाचा दिवस म्हणून इतिहासात नोंद असणारा असा कार्यक्रमाचे अध्यक्ष, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री पोटे साहेब, ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. जे पत्रकारांचं स्वप्न होतं ते स्वप्नाची पूर्तता झालेली आहे, असे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री डॉक्टर रणजितजी पाटील साहेब, अमरावतीचे खासदार आदरणीय श्री अडसूळ साहेब, या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार साहेब, अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलजी अग्रवालजी, आमचे विभागीय सचिव श्री राजेंद्रजी काळे, पाची जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी, अमरावती जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माझे मित्र दिनेशजी सूर्यवंशी, श्री तुषारजी भारतीय आणि समस्त मंचकावर बसलेले सर्व सन्माननीय अतिथी बंधूंनो आणि भगिनींनो, अमरावती जिल्हा पत्रकार संघाचा इतिहास म्हणजे स्वर्णिम इतिहास आहे, स्वर्णिम अक्षरात लिहिणारा असा इतिहास आहे. आणि या इतिहासातला आजचा दिवस खरोखरच सोनियाचा दिवस आहे. अनेक वर्षापासून, मागील 25 वर्षापासून, 30 वर्षापासून, 40 वर्षापासून ज्या पत्रकारांचं स्वप्न होतं की इथं एक स्वतंत्र आपलं हक्काचं घर असावं, पत्रकार भवन असावं, त्या पत्रकार भवनासाठी अनिल अग्रवाल, जे आमचे मराठी पत्रकार परिषदेचे संलग्नित असलेला अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, अनिल अग्रवाल, विजयजी होळे यांची सर्व टीम, सर्व पदाधिकाऱ्यांनी जे प्रयत्न केले आणि तो प्रयत्न आदरणीय पोटे साहेब यांच्या मागे पूर्णत्वास आले आहे. आणि खरोखरच अमरावती जिल्हा पत्रकार संघाचा आणि आदरणीय पोटे साहेबांचा सर्व मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षाच्या नात्याने अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की त्यांनी आमचा हक्काचा एक पत्रकार भवन, सुंदर पत्रकार भवन उभारला आहे. आणि त्या पत्रकार भवनाच्या उद्घाटनाकरिता, भूमिपूजनाकरिताही आदरणीय मुख्यमंत्री साहेब होते, तर उद्घाटनाकरिताही आमचे राज्याचे मुख्यमंत्री, जे असे मुख्यमंत्री आहेत, देशातले एकमेव मुख्यमंत्री असे आहे की ज्यांनी पत्रकारांसाठी नेहमी सकारात्मक धोरण अवलंबित केलेला आहे. आणि पत्रकार सुरक्षा कायदा जे अनेक 12-15 वर्षापासून आमचे पत्रकार परिषदेचे नेते SM देशमुख यांचा जो संघर्ष सुरू होता, त्या संघर्षाला त्यांनी आवाज दिली आणि पत्रकार सुरक्षा कानून त्यांनी मान्य केला. एकमेव देशाचा एकमेव राज्य महाराष्ट्र राज्य आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांची ही मागणी मान्य केलेली आहे. मागील 15 वर्षापासून या राज्यात पत्रकारांची एकही समस्येवर, एकही प्रश्नावर सरकारने कधीही सहानुभूतीपूर्वक विचार केला नव्हता. पण देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव मुख्यमंत्री या देशातले आहे की ज्यांनी पत्रकार सुरक्षा कानून मान्य केला. जाहिरात दरवाढी त्यांनी 30% फक्त सरसकट त्यांनी जाहीर केली होती, पण फक्त 30% त्यांनी मान्य केली आहे. साहेब, या देशातले तुम्ही एकमेव मुख्यमंत्री ठरत आहात की ज्यांनी पत्रकार सुरक्षा कानून मान्य केला आणि लागू केला. पण फक्त ते आता अंमलवाडी करिता माननीय राष्ट्रपतीपर्यंतच्या स्वाक्षरीसाठी थांबलेलं आहे. तेही पूर्णत्व, तेही औपचारिकता आपण पूर्ण करावी. आणि एकमेव मागणी मी करत आहोत, जे पत्रकार परिषदेची अनेक वर्षापासून पूर्ण राज्यभरात मागणी होत आहे की जे वरिष्ठ पत्रकार आहेत, जे सिनियर पत्रकार आहेत, ते राज्यभरातले ज्यांनी समर्पित पत्रकारिता केलेली आहे, अशा पत्रकारांना पेन्शन योजना लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्यातील लागू व्हावी. कारण की देशात 17 राज्यात असे आहे की जिथं पेन्शन योजना लागू आहे, पण आपल्या महाराष्ट्रात आपण तसं म्हणजे धोरणात्मक दृष्ट्या त्याला मान्यता दिली आहे, पण ते अजून अंमलवारी, त्याच्या योग्य औपचारिकता ज्या आपण पूर्ण करावी अशी मला पूर्ण विश्वास आहे की ज्याप्रमाणे आपण आजपर्यंत सकारात्मक धोरण पत्रकारांकरिता अवलंबिलं आहे तसं पुढेही होईल. आणि मी अमरावती जिल्हा पत्रकार संघाचा पुनश्च अभिनंदन याकरता करतो की अमरावती जिल्ह्यातले 2 समर्पित पत्रकारितासाठी ज्यांनी समर्पित जीवन दिलेलं आहे, जे खरोखर ज्यांची लेखणी दम आहे,
यांच्या लेखणी जिवंतपणा आहे असे चांगले लिखाण असणारे प्रदीपजी देशपांडे आणि दिलीपजी येळवकर यांचा त्यांनी सन्मान केला, म्हणजे समस्त पत्रकार सृष्टीचा सन्मान केलेला आहे. मी त्यांना अभिनंदन करतो. एक चांगला कार्यक्रम, एक ऐतिहासिक कार्यक्रम पत्रकार भवनाचा उद्घाटन सोहळा इथं आयोजित केला. मी त्याबद्दल सर्व अमरावती जिल्हा पत्रकारांचे, समस्त पत्रकार सृष्टीचे अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद शर्माजी. यानंतर पुढील सत्काराकडे वळत असताना मी आमंत्रित करतो माननीय श्री विलासजी मराठे, प्रबंध संपादक दैनिक हिंदुस्तान. इंडियन न्यूज सोसायटी अर्थात INSच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून लागोपाठ 14 वेळा निवड तथा नियुक्ती झाल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार आपण करतो आहोत. माननीय श्री विलासजी मराठे. यानंतर मी माननीय श्री हेमंत पवार साहेब यांना इथे आमंत्रित करतोय. महानगरपालिका आयुक्त, पत्रकार भवनाच्या निर्मितीकरिता आपण दिलेल्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश म्हणून हा सत्कार आम्ही इथे करतो आहोत. माननीय श्री हेमंत पवार, मनपा आयुक्त, अमरावती. मंडळी, निश्चितच टाळ्यांच्या माध्यमातून या सत्कारात आपणही सहभागी व्हावे अशी विनंती. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री राधाकृष्णजी मुळी यांना. पत्रकारांप्रती सदैव सकारात्मक व प्रोत्साहनपर भूमिका ठेवून जिव्हाळ्याने सहकार्य केल्याबद्दल आम्ही हा त्यांचा सत्कार करतो आहोत. माननीय श्री राधाकृष्णजी मुळी. माननीय मुख्यमंत्री साहेबांचा वेळ हा अत्यंत अमूल्य आहे. त्यांच्या कार्यक्रमातील व्यस्ततेमधून वेळ काढून त्यांनी आम्हाला हा वेळ दिला, त्यासाठी आम्ही आभारी आहोतच. म्हणून कार्यक्रमाच्या काही औपचारिकतांना आम्ही फाटा देत सरळ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. तरी मी फक्त एकच मिनिट घेतो. आमचा अमरावतीचा एक मुलगा जो काही वर्ष अगोदर देशोन्नतीमध्ये रिपोर्टिंग करत होता, आता मुंबईला जाऊन आपलं नाव गाजवत आहे आणि एका मोठ्या वृत्तपत्रात एक मोठी जबाबदारी पार पाडत आहे. म्हणून मी या नियोजनात त्याचा सत्कार जाणून बुजून ठेवला नव्हता. मला स्वतः येऊन त्याचा इथे सत्कार करायचं होतं. दैनिक सकाळचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि साम TVचे प्रमुख राहुलजी गडपाले यांना मी विनंती करेल तर त्यांनी पूर्ण समोर यावं. आता राहुलजी म्हणावं लागेल. एकेकाळी राहुलने आमच्यासोबत काम केलं होतं आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल तर राहुल गडपाले हे मुंबईहून विशेष निमंत्रित आपल्या कार्यक्रमासाठी इथे आलेला आहे. राहुलला आता आरेकारे बोलणं थोडंसं आम्हालाही अवघड वाटते, पण राहुलचा सत्कार करताना पूर्ण अमरावतीकरांना विनंती करेल तर त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून. मित्र हो, आपल्या अमरावतीचे खूप पोरं मुंबईला, नागपूरला जाऊन त्यांनी नाव कमवलं आहे. रघुनाथ पांडे एक नाव आहे, पण ते आज इथे येऊ शकले नाही. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या अमरावतीचे लाडके पालकमंत्री, अमरावतीतलं एक निर्भीड व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आहेत. त्यांना अध्यक्ष भाषणाकरिता मी आमंत्रित करतो. अमरावती जिल्ह्याचे मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमदार सुनीलजी देशमुख साहेब, डॉक्टर बोंडे साहेब, आमदार यशोमती ठाकूर, राहुलजी गडपाले, अनिलजी अग्रवाल, सिद्धार्थ शर्मा, नरेंद्रजी वराणी, रणजितजी पाटील साहेब, दिनेशजी सूर्यवंशी, जयंतजी देहनकर, सत्कारमूर्ती प्रदीपजी देशपांडे, दिलीपजी येळवकर साहेब, डोंगरे साहेब आणि संपूर्ण पत्रकार संघाचे नागरिक. आज सगळ्यात महत्त्वाचा ज्या आपण पत्रकार भवनाचं आपण लोकार्पण केलं, याची मागणी अनेक वर्षापासून होती. 50 वर्षापासून या पत्रकार भवनाची मागणी होती, परंतु मागच्या सरकारने पत्रकारांची भवनाची मागणी मंजूर केल्यानंतर सुद्धा काही कारणास्तव कॅन्सल केली. मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे एक अनिलभाऊ अग्रवालांच्या मार्फत आपण एक प्रस्ताव दिला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी तो विशेष बाब म्हणून त्याला सँक्शन केली. आणि यासाठी मी सगळ्या पत्रकार बंधूंना मान्य मुख्यमंत्र्यांसाठी टाळ्या वाजवाव्या, उभ्या राहून टाळ्या वाजवाव्या अशी विनंती.
आज शासनामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असताना पत्रकार बंधूंसाठी सगळ्यात जास्त चांगलं कसं काम करावं आपले माननीय अध्यक्ष साहेबांनी याबद्दल सांगितलं. आज पत्रकार मोठ्या प्रमाणात काही वेगवेगळ्या प्रकारे काही त्यांच्यावरती हल्ले होतात. हे हल्ले सुद्धा कसे थांबवता येईल या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळे पोलीस विभागाला सुद्धा वेगवेगळ्या विभागातून काही गोष्टी सांगून पत्रकारांचे हल्ले सुद्धा सांगण्यासाठी काम केलेलं आहे. जेव्हा शासनाच्या निधीतून आपण 15 लाख रुपये या पत्रकार भवनला दिले आणि या माध्यमातून जवळपास हे पत्रकार भवन बांधत असताना माझ्यासुद्धा एक डोक्यात एक संकल्पना होती की पत्रकार भवन हे विचारासाठी एक पत्रकार भवन झालं पाहिजे आणि या ठिकाणी येणाऱ्या नवीन पत्रकाराला काहीतरी नवीन चालना मिळावी या दृष्टिकोनातून आपण पत्रकार भवन करावं. पत्रकार भवन हे फक्त पत्रकारीसाठी न ठेवता आता नवीन जे लोकांचे नवीन जे विचार आहेत, नवीन जी पिढी या ठिकाणी येत आहे यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करावं. आज सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये हे पहिलं एक पत्रकार भवन आहे की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सुद्धा केलेलं आहे. हा सगळ्यात एक महत्त्वाचा गौरव या ठिकाणी आहे. आज या अचूक पत्रकारितेमध्ये कारण देशामध्ये चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता काम करत असताना आपण महाराष्ट्र शासनाने घेतलेले जे निर्णय आहेत, जे महाराष्ट्र शासनाच्या अंत्योदयापर्यंत जे निर्णय आहे हे आपण आपल्या मार्फत पोचावे जेणेकरून शासनाला आणखी एक चांगली मदत होईल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब आले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपुलकीच्या खाण्यातल्या एका छोटेखानी कार्यक्रमाकडे आपण वळतो आहोत. लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू प्राप्त झालेले आणि आपली अवघी तरुणाई समाज उन्नतीसाठी खर्च करून सगळ्यात कमी वयात महापौर, आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे उभ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. साहेब आपल्या रूपाने अत्यंत हुशार, बुद्धिजीवी, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक नेता आम्हाला मुख्यमंत्री म्हणून लाभला हे आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. आपल्या नेतृत्वात होणारा राज्याचा विकास हा सर्वपरिचित आहेच, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे इतकी मोठी पदे भूषवून सुद्धा आपल्यातला माणूस आजतागायत जिवंत आहे. म्हणूनच अत्यंत आत्मीयतेने पत्रकारांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या निवारणाकरिता आपण सदैव प्रयत्नशील असतात. आपल्या सहकार्यामुळेच अमरावतीमधील पत्रकारांची स्वप्नपूर्ती होऊ शकली आणि ऐतिहासिक अशी पत्रकार भवनाची वास्तू उभी राहू शकली. आपल्या या कर्तृत्वाकरिता समस्त पत्रकार बांधवांकडून केवळ 4 वेळी आपल्यासाठी समर्पित करतो. फिजूल की बातों से परे कुछ लोग हमने देखे हैं, उतरते अपने वादों पे खरे कुछ लोग हमने देखे हैं, सिर्फ नीयत नहीं दिलाती मंजिल, सिर्फ नीयत नहीं दिलाती मंजिल, मैंने कर्म और साहस से भरे कुछ लोग हमने देखे हैं. आणि त्यातलंच व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. आपले ऋणनिर्देश शब्दात व्यक्त होण्यासारखे नाही, म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की आमच्यातर्फे हा छोटेखानी सत्कार त्यांनी स्वीकार करावा. आणि माननीय श्री अनिलजी अग्रवाल संयोजक तसेच या दैनिक मातृभूमी व मंडलचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे संघाचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन की त्यांनी समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने साहेबांचा हा सत्कार करावा. आपल्या कर्तृत्वाची उंची तशी गाठणे तर आम्हाला शक्य नव्हतं, म्हणून आपल्या उंचीचा हारच तेवढा आम्ही आणू शकलो साहेब, त्याचा स्वीकार तुम्ही करावा अशी आम्ही विनंती करतो. आणि मंडळी जोरदार टाळ्यांनी आपण या सत्कारात सहभागी होऊया. इतिहासात स्वर्णिम अक्षरात ज्या क्षणाची नोंद केल्या जाईल असा हा क्षण इथे उभा ठाकलेला आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते, मराठी पत्रकार संघांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आदबकद हाराच्या माध्यमातून साहेबांचा इथे सत्कार होऊ घातला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. तसेच मी अनिलजी अग्रवाल यांना विनंती सुद्धा करेल की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन साहेबांचा सन्मान करावा. आणि यानंतर आमच्या या लाडक्या नेत्याला अमोघ वक्तृत्वाचे जे धनी आहेत त्यांना त्यांचं विचारधन इथे प्रकट करण्याकरिता मी आमंत्रित करतो. आपण जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करूया.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन लोकार्पण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित माझे सहकारी श्री प्रवीण कोटे पाटील, डॉक्टर रणजित पाटील, आनंदराव जडसूळ, डॉक्टर सुनील देशमुख, डॉक्टर अनिल बोंडे, यशोमती ते ठाकूर, आजचे सत्कारमूर्ती ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित केलं असे सन्माननीय प्रदीपजी देशपांडे, सन्माननीय दिलीपजी एडतकर, त्याचप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्माजी, दिनेश सूर्यवंशीजी, राहुल गडपालेजी, गुलाबभाऊ मराठे, नरेंद्रजी फाराणी, विजय जेवडे, हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं हे पत्रकार भवन साकारण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका ज्यांनी पार पाडली ते अनिल अग्रवाल, या ठिकाणी उपस्थित वृत्तपत्र जगतातील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. अभिनंदन याकरता करतो की एक अतिशय चांगली नूतन वास्तू कमीत कमी वेळामध्ये की त्यांनी अमरावतीच्या पत्रकार जगतामध्ये तयार करून माध्यमांकरता एक आपलं हक्काचं ठिकाण हे तयार करून दिलं आणि आभार याकरता मानतो की साधारणपणे जे मुख्यमंत्री पत्रकार भवनाचं भूमिपूजन करतात ते कधीच उद्घाटन करत नाही, पण पहिल्यांदा असं झालं की भूमिपूजनालाही मी आलो आणि उद्घाटनालाही मी आलो. त्यामुळे हाही एक नवीन इतिहास आपण तयार केला, त्याबद्दल मी आपले आभार देखील या ठिकाणी मांडतो. अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चांगली अशी वास्तू या ठिकाणी आपण तयार केली आहे आणि आता आपली अपेक्षा आहे की त्या वास्तूवर एक चांगली लायब्ररी तयार व्हावी. जरूर आपली ही मागणी आम्ही पूर्ण करू आणि ही जी काही लायब्ररी आपल्याला तयार करायची आहे ज्याच्यामध्ये प्रिंट आणि ई अशी दोन्ही लायब्ररी आपण त्या ठिकाणी तयार करा आणि त्याकरता जे काही सहकार्य आवश्यक आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही निश्चितपणे आपल्याला करू हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. अमरावतीचा पत्रकारितेचा इतिहास हा खूप जुना आहे. अगदी 1864 पासनं या ठिकाणी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये नानासाहेब गवई असतील, कापर्डेजी असतील यांनी मोठ्या प्रमाणात ज्यावेळी स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी वठवली. विशेषतः लोकमान्य टिळकांनी देखील या वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये अमरावतीच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्य लक्ष्मीची सेवा ही मोठ्या प्रमाणात केली आणि त्यामुळे अमरावती हे पत्रकारितेच्या क्षेत्राकरता एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं ठिकाण नेहमीच राहिलं आहे. आणि आज अनेक वृत्तपत्र जी अमरावतीतनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रकाशित होतात यांचाही एक मोठा इतिहास आहे. मी सर्व वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये जाणार नाही, त्यातले अनेक संपादक असतील, अनेक मालक असतील, मंचाखाली ते उपस्थित आहे आणि म्हणून अमरावती हे खरं तर पत्रकारितेचं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं माहेरघर. अमरावतीच्या माध्यमातून अनेक पत्रकार देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं नाव देखील मोठं केलं. अशा या अमरावतीमध्ये ही एक वास्तू पत्रकारांकरता असावी आणि त्याकरता जागेच्या संदर्भातली काही अडचण होती. आपले प्रवीणजी आणि सगळे लोकप्रतिनिधी अग्रवालजी सगळे मला भेटले होते. ती अडचण आम्ही त्या ठिकाणी सोडवली आणि त्यातनं हे पत्रकार भवन या ठिकाणी निश्चितपणे सुरू झालं आहे. खरं म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की पत्रकारिता जी आहे आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाहीवर अंकुश हा नेहमीच असला पाहिजे, कारण निरंकुश लोकशाही ही लोकशाही राहत नाही. ती निरंकुश लोकशाही ही कुठेतरी तानाशाहीकडे जाते आणि आमच्या माध्यमांनी नेहमीच हे दाखवून दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या दबावाला कधीही आमची माध्यमं बळी पडलेली नाही. अगदी ज्या काळामध्ये देशामध्ये आणीबाणी लागू झाली त्या काळामध्ये देखील आणीबाणीचा विरोध करून प्रसंगी जेलमध्ये जाण्याकरता देखील आमचे जे काही माध्यम आहेत हे कधी मागे हटले नाहीत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तर वृत्तपत्र सृष्टीने ज्या प्रकारे त्या काळामध्ये काम केलं आणि विशेषतः आमचे जे सगळे
आघाडीचे नेते होते, ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशी जी मंडळ होती, जे समाज सुधारक असतील, मग लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असं कोणीही शिल्लक नाही की ज्यांनी त्या त्या काळामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलं नाही. जवळजवळ सर्वांनी वृत्तपत्र हेच माध्यम धरून त्यातनं मोठ्या प्रमाणात ती सेवा केली आहे. आज मात्र आपल्याला माहिती आहे की खूप हे जग बदललेलं आहे. वृत्तपत्र हे केवळ एकमेव अशा प्रकारचं माध्यम राहिलं नाही. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम आले आहेत, डिजिटल माध्यम आले आहेत. अलीकडच्या काळात वृत्तपत्रांना देखील एक माध्यम घेऊन चालत नाही. 360 डिग्री अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ग्राहकांपर्यंत आणि आपल्या वाचकांपर्यंत पोचावं लागतं. आणि मला असं वाटतं की आव्हानाचा सामना देखील मोठ्या प्रमाणात आमची वृत्तपत्र करत आहे. खरं म्हणजे हे जे सरकार आहे, हे सरकार वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पाठिंबा देणारं सरकार आहे. कुठल्याही प्रकारची बंधनं ही वृत्तपत्रांवर, वृत्तपत्रांच्या पत्रकारांवर असू नये अशा प्रकारचं मानणारं आमचं सरकार आहे. आणि म्हणूनच सातत्याने त्या संदर्भात शेवटी हे माध्यम सक्षम होतील, आमचे पत्रकार जर सक्षमतेने, निर्भीडतेने, स्वतंत्रपणे कामकाज करू शकतील तरच खऱ्या अर्थानं ही जे माध्यमांचं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अबाधित राहील. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात निर्णय देखील आपण मागच्या काळामध्ये घेतले. मग पत्रकारांवर हल्ल्याचा विषय असेल, त्या संदर्भात कायदा तयार करणारं आपलं सरकार हे पहिलं सरकार आहे. आज आमच्या पत्रकारांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत आणून कुठलंही त्याच्यावर बंधन न ठेवता त्यांना त्या ठिकाणी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत उपचार देण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला. तो निर्णय लागू देखील केला. आणि आता आपण जवळजवळ राज्यातल्या 500 हॉस्पिटलमध्ये कुठेही आमच्या पत्रकारांना त्या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आपण उपचार देऊ शकतो, त्याचे ऑपरेशन्स करू शकतो. हा एक महत्त्वाचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला. पत्रकारांना पेन्शनच्या संदर्भात आमचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्या संदर्भातली सगळी माहिती मी घेतलेली आहे. मी या निमित्ताने एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण 17 राज्यांचा उल्लेख केला, पण त्यातले 14 राज्यांची योजना चालवतात इतकी बोगस योजना आहे की नावाला ती योजना आहे पण पत्रकारांना त्याचा फायदा मिळत नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, महाराष्ट्रामध्ये जी योजना आम्ही आणू ती देशातली सर्वोत्तम योजना असेल, कारण महाराष्ट्र हा अशा बाबतीत मागे राहणार नाही. आणि म्हणूनच आम्ही आता त्या संदर्भातला सगळा अभ्यास जो आहे तो आमचा चाललेला आहे. पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे या संदर्भात अतिशय महत्त्वाचं काम आम्ही सुरू केलं आहे. मुंबई असेल, वेगवेगळ्या राज्याच्या भागांमध्ये असेल, आताच आपण मागणी केली. जरूर मी पालकमंत्र्यांना निवेदन करतो की त्यांनी त्या संदर्भातला प्रस्ताव पाठवावा. आपण अगदी मोफत नाही तरी कमीत कमी दरामध्ये हा प्लॉट आपल्याला कसा मिळेल जेणेकरून पत्रकारांना परवडतील अशा प्रकारची घरं आपल्याला कमी किमतीत कशी देता येतील त्या संदर्भात निश्चित राज्य सरकार हा निर्णय या ठिकाणी करेल. या निमित्ताने जी काही आपली द्विवार्षिक तपासणी आहे त्याचा देखील मुद्दा आला. जरूर त्यातल्या काही अटी आपण शिथिल केल्या आहेत, अजूनही काही अटी शिथिल करू. त्याच्या पाठीमागचा उद्देश केवळ एवढाच आहे, तो आपल्यासारख्या प्रामाणिक पत्रकारांना किंवा जे वृत्तपत्र चालवत आहे, अडचणी ते चालवत आहे त्यांना त्रास देण्याकरता नाही आहेत. पण अशी अनेक वृत्तपत्र लक्षात आलेली आहेत की जे छापलेच जात नाही, ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं आणि छापतच नाही. पण आता आपल्या सर्क्युलर पद्धतीमुळे त्यांना आपल्याला ॲडव्हर्टिजमेंट द्यावीच लागते. आज ही ॲडव्हर्टिजमेंट न छापणाऱ्या वृत्तपत्राला गेल्यावर नुकसान कोणाचं होतं? सरकारचं नाही, तुमचं होतं. जे छापणारे शेवटी सरकारचं बजेट तर ठरलेलं आहे, त्या बजेटमध्ये 10 लोकांना द्यायचं का 100 लोकांना द्यायचं तेवढं प्रो राटा ते त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे जे अस्तित्वात नसलेले पेपर यांना जर त्या ॲड केल्या तर जे प्रामाणिकपणे पेपर चालवत आहेत, अगदी अडचणीत चालवत आहेत, तालुक्याच्या स्तरावर चालवत आहेत, खूप कुठली त्या ठिकाणी मदत नसताना चालवत आहेत, अशा वृत्तपत्रांवर मग त्या ठिकाणी अन्याय होतो. आणि अनेक लोक केवळ रजिस्ट्रेशन करायचा, कधीतरी एखादा त्या ठिकाणी इन्स्पेक्शन होतं म्हणून काही अंक छापायचे, यापुरतं जे काम करतात त्यांच्याकरता खऱ्या अर्थानं ही चाचणी आपण सुरू केलेली आहे. पण त्यात आम्ही निश्चित जर काही बदल करायचे असतील आणि जे वृत्तपत्र काढतायत, प्रामाणिकपणे काम करतायत, त्यांना कुठली अडचण होणार नाही अशा प्रकारचे जे बदल आहेत अपेक्षित ते निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास देखील मी देतो. आपण जाहिरातींमध्ये काही वाढ केली आहे, अजूनही वाढ करायची आपली इच्छा आहे, आपली समिती काम करते आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चितपणे मी आपल्याला सांगतो, मला देखील हे मान्य आहे की खूप वर्षात आपण जाहिरातीच्या दरामध्ये वाढ केलेली नाही आणि म्हणून ती वाढ ही अत्यावश्यक आहे. ती वाढ देखील राज्य सरकारच्या वतीनं आम्ही निश्चितपणे करू. मला असं वाटतं की आज माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण जनतेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. अनेक वेळा आमच्या ॲडव्हर्टिजमेंटवर लोक टीका करतात. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे, त्या सरकारने वर्षपूर्तीची जी ॲड केली, 500 कोटी रुपयाची ॲड केली,
आणि आमचं एकूण बजेट महाराष्ट्र सरकारचं एकूण वर्षभराचं बजेट 50 कोटी रुपयाचं, त्यातच आम्ही सगळे ॲड मॅनेज करतो आमच्या. तरी देखील अनेक वेळा आमच्यावर टीका होते की हे कशाला ॲडवर खर्च करतात. सरकारचं कामच आहे की सरकारच्या योजना काही भाषणात गुंडावून ठेवण्याकरता थोडी आहे, त्या काही आमदार खासदारांना सांगण्याकरता थोडी आहे. त्या योजना जनतेकरता आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि माध्यमं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं ते माध्यम आहे. ॲडव्हर्टिजमेंट देतो की ज्याच्या माध्यमातून जनतेला त्यांच्या करताच्या योजना काय आहे या समजल्या पाहिजेत. काही लोकांच्या पोटात दुखतं त्याला मी काही करू शकत नाही, कारण शेवटी आम्ही निर्णय करतो म्हणून लोकांपर्यंत पोहोचवतो. आता कर्जमाफीचा इतका महत्वाचा निर्णय आम्ही केला आणि केला नुसतं निर्णय नाही केला. ज्यावेळी आम्ही सांगत होतो की आम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म घेऊ, अनेक लोकांनी टीका केली. खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी ऑनलाईन येऊ शकतात का, मग ते इंटरनेट आहे का नाही. साहेब 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी 1.5 महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन. हा रेकॉर्ड आहे, देशातला रेकॉर्ड आहे. आमच्या शेतकऱ्याला असं का तुम्ही अडाणी समजता? त्याच्यामध्ये जर तो शेती पिकवू शकतो, शेतीमध्ये प्रयोग करू शकतो, तर तो टेक्नॉलॉजीचं ऑप्शन करतोच आणि हा त्याच्या भल्याकरता याकरता आहे की नाहीतर आज आपण बघितलं आता नॅशनलाइज बँकेने देखील 10 लाख अकाउंट कमी केले जे ओरिजिनल अकाउंट दिले होते. नाहीतर जुन्या पद्धतीने जर आम्ही वागलो असतो आणि सगळ्या अकाउंट आणि त्याच्यावरचे पैसे देऊन टाकले असते तर राज्य सरकारचे पैसे जे अकाउंट अस्तित्वात नाही किंवा जे राईट ऑफ झाले आहेत, ज्या लोकांचे आता ते अकाउंट अस्तित्वात नाही आहेत अशाही अकाउंटवर ते पैसे गेले असते आणि त्यातनं आज मोठ्या प्रमाणात राज्याचा पैसाही गेला असता. आज शेवटी जो पैसा आपण कर्जमाफीवर देतो हा पैसा हा काही आपल्याकडे बाबा खूप सरप्लस पैसा असा पैसा नाही, हा कर्ज रूपाने आपण उभारतो. त्यामुळे यातला पैसा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत त्याला पैसा देऊ, पण त्याच्या नावानं दुसरे जर लाटत असतील तर त्यांना पैसा कशा करता द्यायचा. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आता 8.5 लाख लोकांची आम्ही केली आहे. मला असं अपेक्षा आहे की 15 नोव्हेंबर पर्यंत मेजर काम आमचं होईल. आता याच्यात 2-3 दिवसाचा 4 दिवसाचा कुठे गॅप येऊ शकते, कारण शेवटी इतक्या लोकांची कर्जमाफी करायची. जुन्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली ती कर्जमाफी करण्याकरता जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी आणि सगळा केला तर 3 वर्षाचा कालावधी लागला. 3 महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी या ठिकाणी केली आणि त्याची सुरुवात केली आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये ही संपूर्ण याची प्रक्रिया आम्ही संपवून टाकू. त्यानंतर काही डिस्प्यूट असले तर तेवढे डिस्प्यूटच आम्ही सॉल्व्ह करू. आता हे करत असताना कदाचित 1-2 चुका देखील होतील. आता ज्यावेळेस तुम्ही 50 लाख लोकांचं काम करता त्यावेळेस 2-3 लोकांच्या सर्टिफिकेटमध्ये कशात काही चूक झाली तर लगेच त्याच्यावर टीका करण्याचं कारण नाही आहे, तर सुधारू ना. कारण आपल्याजवळ एक गोष्ट आहे की आता डिजिटाइज फॉर्मॅट मधला रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे कोणालाही बदमाशी करता येणार नाही. आता कापसाची खरेदी आहे, सोयाबीनची खरेदी आहे, खरेदी केंद्र आम्ही उघडतोय, पण त्याच्यामध्ये देखील आता यावर्षी आम्ही ठरवलंय की पहिले रजिस्ट्रेशन करू आधारच्या आधारावर. कारण आपल्याला माहिती आहे की साधारणपणे कापसाच्या संदर्भात खेळा खरेदी करून टाकतात आणि मग ती खरेदी केल्यानंतर ज्यावेळेस सरकारमध्ये विक्रीला येतं त्यावेळेस व्यापारी तो सगळा नफा घेऊन जातो. मधला जो पैसा आहे म्हणजे तो शेतकऱ्याकडनं 2,000, 2,500, 3,000 आणि खरेदी करतो, मग 5,000ला येऊन इथे विकतो. आणि म्हणून हे व्हायला नको. ही बदमाशीची तुरीत आपण बघितली, तुरीमध्ये किती लोकांनी आपलं चांग भलं केलं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यातल्या काही लोकांना जेलमध्ये देखील आम्ही पाठवलं, उरलेलं नाही पाठवू. पण तसंच आता कापसामध्ये देखील आम्ही ठरवलंय की या ठिकाणी कापसाच्या संदर्भात आम्ही आधार कार्डावर आधारित रजिस्ट्रेशन करू आणि मग त्याची खरेदी करू. म्हणजे शेतकऱ्याला रांगेत उभं राहावं लागणार नाही, त्याचा माल नीट त्या ठिकाणी येईल आणि शेतकऱ्याचाच माल आल्यामुळे शेतकऱ्यालाच हमी भाव मिळेल. तो हमी भाव हा व्यापारी घेऊन जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या अनेक योजना राज्य सरकार राबवत आहे. माझी अपेक्षा ही आम्ही चुकतो त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही चुकतात, पण नवीन एखादी स्टेप घेत असताना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींनाच केवळ हायलाईट करायचं आणि चांगल्या त्यातल्या गोष्टी ज्या हायलाईट करायच्या नाहीत. अशा प्रकारची अनेक लोकांची जी वृत्ती आहे ती वृत्ती मला असं वाटतं की माध्यमांनी हाणून पाडावी. आणि हा नवीन प्रयोग जो होतोय तो शेतकऱ्यांकरता, सामान्य माणसाकरता, गरिबांकरता हे सगळे प्रयोग चाललेले आहेत आणि म्हणून हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे अशा प्रकारची या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. मला विश्वास आहे की आमची माध्यमं ही केवळ टीका करणारी नाही आहेत, जे चांगल्या त्याला चांगलं म्हणणारी आहे, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि त्यातनं लोकांच्या भल्याचे निर्णय हे आपण एकत्रितपणे घेऊ. आमच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आणि त्याचसोबत आमची चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचं काम हे माध्यमांच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी पत्रकार संघाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. राज्य सरकार निरपेक्ष भावनेनं, कुठली भावना नाही,
तुम्ही आज उठा ना माझ्यावर टीका करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण तो तुमचा अधिकार आहे. म्हणजे आम्ही एखाद्या ठिकाणी मदत केली तर ती मदत या भावनेतनं बिलकुल नाही की आमची मदत मिळाली म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी यावं, काही आवश्यकता नाही. तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू. आम्ही जे करतो ते आमचं कर्तव्य आहे, तुम्ही जे करता ते तुमचं कर्तव्य आहे. फक्त यातनं एकच भावना आपण मनाशी ठेवू, आमचं कर्तव्य करताना तुमचंही कर्तव्य करताना प्रत्येक कर्तव्याच्या पाठीमागे समाज भावना आहे की नाही, राष्ट्र भावना आहे की नाही, या दोन गोष्टीचा विचार करू. समाज हित असेल, राष्ट्रहित असेल तर निश्चित ते केलं पाहिजे. स्वहित असेल तर ते कसं टाळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. अग्रवालजी, तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक मी या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपण खरं म्हणजे 2 ज्येष्ठ लोकांचा सत्कार या ठिकाणी केला. ज्येष्ठ म्हणजे केवळ वयाने असं मी म्हणत नाही, तर पत्रकारितेच्या क्षेत्रात नाही तर मला इथे विचारतील की आम्हाला तुम्ही रिटायर्ड करता आहात का, पण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये प्रदीपजी असतील ज्यांनी जनमाध्यमच्या माध्यमातून अत्यंत या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं काम केलं आहे, किंवा दिलीपजी असतील ज्यांनी या ठिकाणी अनेक वर्ष या संपूर्ण फील्डमध्ये काम केलं आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यासोबत आपण विलास भाऊंचं देखील स्वागत केलं. सातत्याने INS मध्ये ते त्या ठिकाणी जात आहेत आणि अतिशय मला असं वाटतं की सर्वांशी सलोख्यानं वागून संबंधाच्या माध्यमातून या पत्रकारितेच्या क्षेत्राला समृद्ध करण्याचं काम देखील त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आपल्या अमरावतीचेच असलेले गणपाले आज मोठ्या पदावर गेले, त्यांचाही आपण सत्कार केला. या सर्व सत्कार मूर्तींचं अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला वेळेत आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. साहेबांकरता मी आणखी 2 मिनिटांची मागणी करेल. माननीय श्री नरेंद्रजी भाराणी जे ड्रीम्स इन्फ्राचे डायरेक्टर आहे, ते सर्व उद्योजकांच्या वतीने साहेबांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री नरेंद्रजी भाराणी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साहेबांच्या भाषणातला प्रत्येक शब्द, प्रत्येक सूचना निश्चितच आपल्याला मार्गदर्शक स्वरूपात उपयोगी पडणार आहे. आणि साहेबांनी आमच्याकडून केलेल्या अपेक्षांना आपण साथ देऊ असं आश्वासन मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं देतो. या ठिकाणी आभार प्रदर्शनाकरिता मी श्री योगेश देवके यांना आमंत्रित करतो. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सन्माननीय मुख्यमंत्री तसेच आपण मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थिती लावली, याकरता मी आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने आभार व्यक्त करून पुन्हा आपली रजा घेतो. VCN न्यूजच्या टीमनी अहोरात्र राबून ज्याच्यामध्ये अगदी केबलिंगपासून तर कॅमेरापर्यंत आणि एडिटिंगपासून तर संवादकापर्यंत जी भूमिका निभावलेली आहे त्या सगळ्यांचं सुद्धा आपल्याला इथे सांगण्याची इच्छा आहे की एक संपूर्ण टीम आपल्या इथे कार्यरत होती. जवळपास 16 ते 17 लोकांनी यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपण हे थेट प्रक्षेपण हा जो पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा आहे हा पाहू शकलेला आहे. आणि त्यासाठी आपण म्हणजे ज्या लोकांनी याच्यामध्ये अहोरात्र मेहनत केलेली आहे गेल्या 3-4 दिवसांपासून त्या सर्वांचे मी इथे मनस्वी आभार मानतो. आणि येथे हा कार्यक्रम जवळपास मंत्री महोदय गेलेले आहेत, सर्व पत्रकार आता चहा पाण्यासाठी जाणार आहे. हे इथे आपल्याला दिसतं की ते सगळी मंडळी तिथून आता निघालेली आहे आणि आपणही आता इथे थांबूया. तर अशाच अनेक अमरावती शहरातल्याच नव्हे तर विदर्भामध्ये कुठल्याही ठिकाणी असलेले कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव आम्ही तत्पर आहोत. आम्ही आमचं जे न्यूज चॅनल आहे VCN न्यूज ह्याला
विदर्भ न्यूजसुद्धा म्हणतो. या विदर्भ न्यूज 365 म्हणजे 365 दिवस आम्ही आपल्या सेवेत तत्पर असतो. आपण कुठूनही आवाज द्या, आमचं चॅनल तिथे पोहोचणार आहे आणि आपले लाईव्ह कार्यक्रम थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत संपूर्ण विदर्भामध्ये पोहोचण्यासाठी VCN न्यूज सदैव तत्पर आहे. जय हिंद.